नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज हंबरडा मोर्चा काढण्यात आला आणि या हंबरडा मोर्चाचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतची कमीत कमी मदत आणि इतर ज्या काही सवलती आहेत, ओला दुष्काळ वगैरे अशा सगळ्या योजना लागू करण्याबाबत हा हंबरडा मोर्चा होता। या हंबरडा मोर्चाचं नेतृत्व होतं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खूप काही गोष्टींवर भाष्य केलं, ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। आणि त्यांनी हा मोर्चा का काढला, विरोधकांना याची थोडीफार शरम वाटायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने राज्य चालवतोय। त्यांनी जे करून दाखवलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी, म्हणूनच ते आज म्हणताय की तुम्ही देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तर शेवटपर्यंत बघा, काय म्हटले ते नक्कीच तुम्हाला याच्यातनं समजणार आहे। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा। ज्यांच्यावरती संकट आले तो शेतकरी समाजाने ऐकणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मी एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो, 50,000 रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही, ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे। कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत। आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं। पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं, तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः खरडवून गेलाय। त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो, जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेलाय, दगडगोटे वाहून आलेले आहेत, खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत। पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत। मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं बिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे, घरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे संसारच वाहून गेलेले आहे, आयुष्य वाहून गेलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान 50,000 रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं, आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे, गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे। साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला 2 पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या। आता जी गरज आहे ती म्हणजे एक तर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं, त्याच्यानंतर कर्ज माफी करणं, कारण कर्ज आता फेडूच शकत नाही। पहिलं कर्ज चढले, कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून, पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार, म्हणजे चक्रवाढ व्याजासारखं ते झालं। म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज, त्याचे हप्ते, हे कर्ज, ह्याचे हप्ते, म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही। तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेतली पाहिजे पालकत्वाची। म्हणून मी गेल्या वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढलं नाही, त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे। आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले, तर तसं ते नाहीये। अनेक आता कृषी विषयक तज्ज्ञ जे आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती 6,500 कोटीची आहे। एक तर पीक विम्याला त्यांनी जे काही सांगितलं की 5,000 कोटी रुपये देतो, हे 5,000 कोटी देणार कसे, कारण ते जे ट्रिगर होते ते काढले, ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान, पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे, त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे। आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली। म्हणताय की उद्धव ठाकरे यांनी आरशामध्ये पाहावं, मागच्या सरकारमध्ये असताना देखील त्यांनी पूर्ण कर्जमाफी दिली नव्हती। 20,000 कोटी बरं ठीक आहे, मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा, शेतकऱ्याकडे बघा ना। तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे, देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं, तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती। जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्याच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली, आणि कालबद्ध परिस्थिती आजही त्यांनी जी 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे, अजूनही चालू आहे। दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली होती, ती म्हणजे
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला करोना आला. करोना सरतो न सरतो आम्ही प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली. या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची 12 वाजून ते म्हणतात 16 लाख शेतकऱ्यांना आम्ही ते पैसे दिले, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000. आनंद आहे, पण आत्ताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही का ना दे. आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून आणा. पीएम केअर फंडातून पैसा आणा आणि द्या ना. तुम्ही 31,000 रुपये जी काय फसवी घोषणा केली त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे. त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाहीयेत. आणि मी केवळ कर्जमुक्तीच नव्हती केली तर 2-3 वेळेला जी चक्रीवादळं आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो. या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे जेवढी करता येणं शक्य एनडीआरएफच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात घेतली. मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याच्यामुळे तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. आता तुम्ही जर का मी ज्याचा उल्लेख केला, शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग लावलेत. एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे बीकेसीत ते आले होते. अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग्सनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ते होते. ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी. त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या. जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपटतायत. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय. शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहे? तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल. कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे. आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार? म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतं. यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात. ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत. सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना. मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही अगदी शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आत्ता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं. मग तुम्ही काही करताय की नाही? का तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरता येत नाही मला. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जिकडं पाहाल तिकडं होर्डिंग्स हा आला की त्याचे होर्डिंग्स, तो आला की त्याचे होर्डिंग्स. एवढा सारा जो काही पैसा खर्च होतोय तो पैसा तुम्ही शेतकऱ्यांना द्या, शेतकऱ्यांच्या कामासाठी खर्च करा, जेणेकरून शेतकऱ्यावर जे काही आज दुःख आहे, संकट आहे, ते संकटामधनं तो बाहेर येईल. कारण की मागचं कर्ज, आताचं कर्ज आणि सरकार फक्त मस्त मजा मारते. आणि या सगळ्या जे काही मजा मारणारे लोक आहेत यांनी लवकरात लवकर कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान किंवा मदत द्यावी, असं या मोर्चामागचा उद्देश होता मित्रांनो. धन्यवाद.